खूप प्रतीक्षा होती. अनेक शतकापासून ती लढाईला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात पाडून घेतलं आहे. म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाचं, या काढलेल्या तीनही JRचं समाजाला सगळं याचं क्रेडिट देतो. सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं, मी फक्त नाममात्र आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवला आहे. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, याच्यात तीळमात्र शंका नाही, कोणी ठेवायचे पण नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून तर गॅजेटियर लागू करायचं, त्याचा JR निघणं खूप आवश्यक होतं. जो 1881 पासून काढला नाही. एक साधी वळसुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती. 75-76 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून. मराठ्यांचं मराठवाड्यातलं हक्काचं गॅजेटियर असून साधी ओळसुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती. साधी ओळ लिहून एक. फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत डोक्यानं विचार करा. एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवून कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही, विश्वास ढळू द्यायचा नाही. कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही दोघं जण निर्णय घेतो. हो, निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी, हमेशा आम्ही दोघं जण निर्णय घेतो. माझे 7 करोड गोरगरीब जनता आणि मी. बाकीच्यांचं काहींचं पोट याच्यासाठी दुखत असतं. आता त्यांच्या हातातून सगळं गेलं. त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं, ज्या गॅजेटवर राजकारण करायचं होतं, जे काही नाटकं आधीमध्ये करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आलं आहे पूर्ण. मग आता काय करायचं, काहीतरी म्हणायचं. हे लोक कधीच आपल्या बाजूनं बोललेले नाहीत. आणि ही आजची घटना नाही, अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे. माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी, कुठलाही म्हणतो, सुरुवातीचे 8 ते 15 दिवस मराठ्यांना वाटतं आयले हे नव्हतं करायला पाहिजे, आणि 8-15 दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं. मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या. आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट लावलं. मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचवून राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा. कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही. हे खूप टोळ्या उठणार आहेत. आणखी सरकारच्या बाजूनं बोलून निगेटिव्ह पसरायचं आणि कोणत्या तरीला खुश करायचं. समजून घ्या. मी 2-3 मिनिटातच सांगणार आहे, कारण घसा बसतो म्हणून. ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी 3 जणांची समिती केली, गाव स्तरावर, तालुका स्तरावर. हैदराबादमध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी 3 जणांची समिती केली. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी, कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचं हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार. प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे, लक्षात ठेवा. ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या 7/12वरती त्या 3 जणांच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून
तहसीलदार, एडीएम, कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो GR आहे. शंका कुशंका डोक्यात ठेवायची गरज नाही. शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाहीत. आणि बाबा हो, मी का वाटोळं करीन तुमचं? मराठा समाजाचं मी का वाटोळं करीन? 2-4 जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे, म्हणून बोललो मी. नाही तर मी लय आनंदी आहे, समाज आनंदी आहे. आणि आम्हाला काय देणं घेणं आहे कोणाचं? बोलला काय नाही बोलला काय, उगं म्हणणं आहे म्हणून बोलितो. बोल आमका तज्ज्ञ, बोल तामका तज्ज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्यात मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, ही यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकीबाळीचं, पोराबाळांचंच कल्याण करतोय. आणि मग आता हे विषय संपेतच आणला ह्या मनोज जरांगेनं. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिलं? आपल्याला बोंबलायला, काही मिळवायला काय नाही राहिलं. त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळं करीन तुमचं? याच्या पुढचं सांगतो, जर असनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं, संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं, यांचे हात, पाये, मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेलं नाही. यांचं कधीही मन, मस्तक, यांची बुद्धी आणि विचार आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले आहेत. सरकार कोणचं असू द्या, हे त्याच सरकारकडून बोलते. ठीक आहे, काय देणं घेणं, त्यांना आपलं महत्त्व द्यायची गरज नाही, सोडून द्या. मी आहे ना, जिवंत आहे तोवर मी तुमचं वाटोळं करायचं असतं ना. 58 लाख नोंदी शोधून 3 कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं, मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं, सारथीमार्फत निधी घेऊन पोरांना पुढं जायला मदतच केली नसती, कित्येक तरी MPSCचे पोरांचे विषय असतील, विद्युतचे असतील, पोलीसमधले असतील, आरोग्यातले असतील, प्रश्नच सोडले नसते. तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे, विश्वास राहिला नाही पाहिजे, ही त्यांचा उद्देश आहे. आणि ते ढळू देऊ नका, कारण मला काही कमायचं नाही. मला फक्त तुम्ही, मराठा समाज आणि तुमचे लेकरं बाळं मोठे झालेले कमवायचे. आणि जर असलच गैरसमज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं आहे, याच्यात जर एखाद्या शब्दात त्रुटी असेल, मला लगेच सुधारित GR पाहिजे. त्यांनी भाषणातून ते मंजूर केलेलं आहे की हो, तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल. मग काय मराठ्याला टेन्शन घ्यायची गरज आहे? हे बघा, मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला, कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, आणि मी घालतो. तुम्ही काय काळजी करायची नाही. फक्त एक काम करावं लागेल, हे मुद्दाम सोशल मीडियावर बोलत असले तर इथून मग आपण यांना उत्तरं देत नव्हतं, आता यांना द्यावं लागणार. यांनी आयुष्यात काय केलं? मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजासाठी? आम्ही करतो, झगडतो, तर बुळबुळ बुळबुळ आता काय केलं आयुष्यात? आम्ही तरी केलं. आज हजारो पोरण पोरी नोकऱ्याला लागले, तुम्ही काय केलं? या आघाडी